मैत्रिणींनो, आज आपण हिरव्या करवंदाचा ठेचा व लोणचे पाहणार आहोत। प्रथम आपण करवंदाचा ठेचा बघूया। यासाठी लागणारे साहित्य आहे, येथे मी पावभर करवंद घेतलेली आहे, अर्धा पाव लोणचे आणि अर्धा पाव ठेच्यासाठी। करवंद स्वच्छ धुवून कोरडी करावीत व 2 काप करून त्यातील बी काढून घ्यावी। दहा ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, 5 ते 6 हिरवी तिखट मिरची, कोथिंबीर, प्रत्येकी 1 टेबलस्पून जिरेपूड, धनेपूड, मीठ व 1 टीस्पून हळद। सर्व साहित्य मिक्सरच्या पॉटमध्ये जाडसर बारीक करून घ्यावे। मंद आचेवर एका कढईमध्ये 1 पळी तेल घ्यावे। 1 पळी म्हणजेच 2 टेबलस्पून। तेल तापल्यानंतर मोहरी घालावी। मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालावे। त्यानंतर कढीपत्ता आणि बारीक केलेला करवंदाचा ठेचा घालावा व छान परतून घ्यावा। 2 मिनिटे परतून घेतल्यानंतर करवंदाचा ठेचा तयार झाला। यालाच कोणी करवंदाची चटणी असेही म्हणतात। हा ठेचा किंवा चटणी अतिशय रुचकर लागते। आता आपण करवंदाचे लोणचे कसे बनवायचे ते बघूयात। करवंद 4 भागात कापून त्यातील बी काढून घ्यावी। घरगुती लोणचे मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे, प्रत्येकी 1 टेबलस्पून धणे, जिरे, मोहरी, सोप, 1 टीस्पून मेथीदाणा। मंद आचेवर सर्व साहित्य 2 मिनिटे भाजून घ्यावे। भाजलेले सर्व साहित्य मिक्सरमधून जाडसर बारीक करून घ्यावे। आता एका पॅनमध्ये 1 पळी तेल घालावे। तेल तापल्यानंतर गॅस बंद करून त्यामध्ये हिंग घालावा। तेल थोडे थंड झाल्यानंतर त्यामध्ये 2 चम्मच लोणच्याचे घरी बनवलेले मसाला घालावा। त्यानंतर हळद, लाल तिखट घालावे आणि त्यासोबतच चवीनुसार मीठ घालावे। हा तडका करवंदाच्या फोडीवर घालावा। त्यानंतर
2 टेबलस्पून गूळ घालावा आणि सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यावे. तयार झाले झटपटीत करवंदाचे लोणचे. हे लोणचे फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस टिकते. चवीला अतिशय स्वादिष्ट असून जिभेला एक नवीन चव देणारे हे लोणचे आहे.